कोल्हापूरमधली एक तरुणी आयडी कार्ड बनवण्यासाठी तिने एका फोटोग्राफरशी संपर्क केला. दोघांमध्ये बोलणं झालं. फोटोग्राफर तरुणाशी तिची ओळख वाढली. ओळख मैत्री आणि मैत्री प्रेमात बदलली. ती त्याच्यासोबत फोटो काढायला गेली. पण फक्त आयडी कार्ड घ्यायला जाणं, फोटो काढायला जाणं, ओळख वाढवणं या तरुणीला पुढचे 10 महिने नरक यातना देणारं ठरलं. ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर विश्वास दाखवला, त्यानेच या तरुणीची ओळख त्याच्या मित्राशी करून दिली. एका मित्रानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा आणि तिसऱ्यानंतर चौथा. या 4 मित्रांनी या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आळीपाळीने अत्याचार केले. कधी कारमध्ये नेलं, कधी लॉजमध्ये. हे सगळं केलं काही फोटोजमुळे, व्हिडिओजमुळे. फोटोज ज्या मित्रांना तिच्याच बॉयफ्रेंडने दिले होते. हे प्रकरण घडलंय कोल्हापुरात. राधानगरी, कागल आणि बुदरगड सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. पण नेमकं झालं काय? या 4 नराधमांनी या तरुणीला जाळ्यात कसं ओढलं? हे प्रकरण उघडकीस कसं आलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. कोल्हापुरातच शिकणारी 19 वर्षांची महाविद्यालयीन तरुणी. तिला आपलं आयडी कार्ड बनवायचं होतं, म्हणून तिने आदित्य शेटकेशी संपर्क साधला. आदित्यच्या मामाचा राधानगरीच्या सोळांपूरला फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे. मामाने हा व्यवसाय आपला भाचा आदित्यला चालवण्यासाठी दिला होता. आदित्य फोटोग्राफी करतो याची या तरुणीला माहिती होती. त्यातूनच तिने आपला फोटो आदित्यला पाठवला आणि याचं आयडी कार्ड बनवून हवं आहे असं सांगितलं. आदित्यने हे आयडी कार्ड बनवलं. मुदाळ तिट्टा इथं हे आयडी कार्ड घ्यायला या तरुणीला बोलवलं. पण जेव्हा हे दोघं भेटले तेव्हा आदित्यने आयडी कार्ड मुरगुडलाच राहिलंय असं सांगितलं आणि आपल्या बाईकवरून या तरुणीला मुरगुडला नेलं. तिकडे गेल्यावर एका झाडीजवळ गाडी लावली आणि तिला झाडीत नेलं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार यावेळी त्याने या पीडितेचे काही फोटोज काढले. फोटोग्राफर असल्यानं तिनेही काढू दिले. इथूनच दोघांची ओळख वाढली आणि काही दिवसांनी आदित्यने या तरुणीला आपलं तुझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. एक दिवस आदित्यने या तरुणीला भेटायला बोलवलं आणि तिचे एडिट केलेले अश्लील फोटो दाखवले. या अश्लील फोटोंचा व्हिडिओ बनवून व्हायरल करेल आणि सगळीकडे तुझी बदनामी करेल अशी धमकी सुद्धा आदित्यने दिली. याच धमकीवरून त्याने या तरुणीला लॉजवर नेलं. तिच्यावर जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध ठेवले. हे सगळं करताना त्याने या तरुणीचे आणखी फोटो आणि व्हिडिओज काढले. एका बाजूला आपल्यावर प्रेम असल्याचं सांगत असताना आदित्यच्या अशा वागण्याचं कारण पीडित तरुणीला समजत नव्हतं. पण खरा त्रास त्यानंतर सुरू झाला. या तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार आदित्य शेटकेने तिची ओळख आपला मित्र रणजित मुधोळकरशी करून दिली. रणजितने या तरुणीला भेटायला बोलवलं. माझ्याजवळ तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत, म्हणेल तसं ऐकलं नाहीस तर ते व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केले. मुधोळकर पीडित तरुणीला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूर भागातल्या वेगवेगळ्या लॉजमध्ये घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मग रणजित मुधोळकरने या तरुणीची ओळख प्रणवगिरी पालकर या आपल्या मित्राशी करून दिली. तरुणीने भेटायला नकार देताच प्रणवगिरीने सुद्धा तुझे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी दिली आणि या तरुणीला आपल्या कारमधून लॉजवर नेत अत्याचार केले. या पीडित तरुणीचा त्रास इथंही थांबला नाही. प्रणवगिरीने तिची ओळख विक्रम पाटील या मित्राशी करून दिली. विक्रमने या तरुणीला भेटायला बोलवलं. मी तुझे सगळे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतो असं सांगितलं आणि तिला पाचगाव मधल्या लॉजमध्ये नेलं. तिथे या तरुणीवर अत्याचार केले. आपण या चौघांच्या जाळ्यात फसलो आहे या तरुणीला समजलं. कारण चौघही जण फोटोज, व्हिडिओज व्हायरल करेल अशी धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत होते. कुणी तिला लॉजला नेलं तर कुणी कारमध्येच अत्याचार केले. हा प्रकार थोडे नाही तर तब्बल 10 महिने सुरू होता. पण या तरुणीवरचा ताण वाढला जेव्हा या तरुणांनी आणखी विचित्र मागण्या करायला सुरुवात केली. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार हे सगळं संपवा अशी विनंती ही तरुणी वारंवार आरोपींकडे करत होती. तेव्हा या चौघांपैकी काही आरोपींनी तिला सांगितलं, आम्ही फोटोज आणि व्हिडिओ डिलीट करतो, पण त्या बदल्यात आम्हाला पैसे दे. पीडितेने कशीबशी पैशांची जुळवाजुळव केली आणि पैशांची मागणी करणाऱ्या आरोपींना पैसे दिले. पण पैसे घेऊन सुद्धा या आरोपींनी फोटो आणि व्हिडिओज डिलीट केले नाहीत. एवढंच नाही तर या तरुणीवरचे अत्याचारही थांबवले नाहीत. काही आरोपींनी तिला तुझं लग्न झाल्याशिवाय आमच्या मोबाईलमधून हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ डिलीट करणार नाही अशी धमकी दिल्याचं पीडितेने फिर्यादीमध्ये नमूद केलंय. या तरुणांचा त्रास असह्य झाल्यावर या पीडितेने पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी 1 जूनला तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि मध्यरात्रीच्या वेळेस मुरगुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तासाभरात 4ही आरोपींना तांत्रिक तपासाच्या आधारे लोकेट करून अटक केली. आदित्य बाजीराव शेटके वय 24, रणजित संभाजी मुधोळकर वय 21,
प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर वय 24 आणि विक्रम रामचंद्र पाटील वय 22 या चौघांना अटक करण्यात आली आहे. आदित्य शेटके हा प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. पीडित तरुणी आयडी कार्ड काढण्यासाठी त्याच्याकडे चालली होती. ओळखीचा आणि प्रेमाचा फायदा घेत त्यानेच जाळं विणलं आणि तरुणीचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. आदित्य शेटकेनेच हे फोटो त्याच्या मित्रांना पाठवले आणि त्याच्या मित्रांनीही पीडितेवर अत्याचार केले. हे चारही जण राधानगरी तालुक्यातलेच आहेत. चौघांची वय ही 21 ते 24 वयोगटातली आहेत. त्यामुळे या चौघांच्या कृत्याने सगळा राधानगरी तालुका हादरलाय. चौघांना अटक केल्यानंतर त्यांचे मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले. चौघांच्याही मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांनी मुरगुड पोलीस ठाण्याला भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण हा गंभीर प्रकार 10 महिन्यांपासून घडत होता, तर या तरुणीने धाडस का केलं नाही? तिच्यावर आणखी कोणाचा दबाव होता का, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. त्यात या आरोपींना अटक केल्यानंतर एका मुलाची आई मुरगुड पोलीस ठाण्यात आली होती. ही महिला एका संस्थेत दक्षता समितीवर काम करते. त्यामुळे कुटुंबियांच्या पदांचा दबाव टाकून हा प्रकार सुरू होता का, या प्रकरणाला आणखी कुठला अँगल आहे का, हे आता तपासात समोर येणार आहे. पण बॉयफ्रेंडनेच पीडितेची आपल्या मित्रांशी करून दिलेली ओळख आणि त्यानेच मित्रांना दिलेले फोटो, हा प्रकार किळसवाणा आहे आणि भीती वाढवणारा सुद्धा.